UPSC CSET 2023 जर ए बी सी आणि डी एफ या 3 अंकी संख्या आहेत, त्यातील ए बी सी डी एफ हे शून्यत्रांक आहेत आणि ए बी सी अधिक डी एफ 1111 आहे. तर याची आपल्याला किंमत विचारली. तर आपण काय करायचं, आधी प्रत्येकाची किंमत काढू. पहा, ए बी सी डी ई एफ याचं उत्तर काय आहे? 1 1 1 1 असं उत्तर आहे. पहा, ए बी सी डी एफ शून्यत्र संख्या आहेत. आपल्याला काय करायचं आहे, शून्य सोडून दुसऱ्या कोणत्या पण आपण संख्या घेऊ शकतो. शून्य सोडून. शून्यत्र म्हणजे काय? शून्यत्र संख्या आहेत. मग त्याचा एक आले का ना हातचा, मग आपण काय केलं पाहिजे, सी आणि एफ या दोन संख्या कोणत्याही घ्या, कोणत्याही संख्या घ्या, फक्त बेरीज ही 11 आले पाहिजे. कोणतं पण घ्या. मग आपण आता 1 आणि 10 होऊ शकतो, पण 10 एक अंक नाही. मग आपण 2 आणि 9 घेऊ शकतो. मग समजा इथं 2 घेतले, इथं 9 घेतला. पहा, सी घेतला 2, एफ घेतला 9, कोणतं पण घ्या. 11 आले. आले का? इथं 1 आला. आता बी अधिक ई, बी अधिक ई या दोघांची आणि हे धरून 11 पाहिजे. म्हणजे आता बी किती पाहिजे? 11 येण्यासाठी ह्या वेगळ्या संख्या घ्यायच्या. आता आपण समजा 3 आणि 7 घेऊ. बी 3 घेऊ आणि ई 7 घेऊ. आता पहा बरे, मग 3 घेतली आणि बी घेतली 3, ई घेतली 7. 3 आणि 1 4, 7 आणि 4 11, हातच्याला 1 आला. आले का नाही? आता ए आणि डी पहा, यांची पण बेरीज 11 पाहिजे. ह्या सोडून संख्या घ्यायच्या. आता ह्या सोडून आपलं बेरीज 11 आले पाहिजे. आता पहा बरे, 4 आणि 6 घेतलं. 4 आणि 6, 4 आणि 6 10, 10 आणि 11 होणार. अशा वेगवेगळ्या संख्या घ्यायच्या. आता मी 2 आणि 9 घेतल्या, मग तुम्ही पण 2 आणि 9 घेतलं पाहिजे असं काही नाही. कोणत्याही संख्या घ्या, फक्त ज्यांची बेरीज 11 येईल अशा घ्यायच्या. सी आणि एफ कोणतेही घ्या. तुम्ही 2 9 घेतल्या का नाही, इथं तुम्ही 3 आणि 8 घेऊ शकला असता. इथं तुम्ही 7 आणि 4 घेऊ शकला असता. कोणते घ्या, फक्त या दोघांची बेरीज 11 आली पाहिजे. मग 2 आणि 9 घेतले. आता हेच का घेतले म्हणायचं नाही, कोणते तरी घ्यायचे म्हणून घेतले. तुम्ही कोणते पण घेऊन वेगवेगळ्या संख्या घेऊन ट्राय करा. फक्त या दोघांची बेरीज 11 आली पाहिजे, हातचं आलं पाहिजे. नंतर मग ह्या दोघांची बेरीज 10 पाहिजे, कारण हातचा 1 आहे. मग 3 आणि 7 ह्या परत रिपीट करायच्या नाही, कारण ए बी सी डी एफ सगळ्या संख्या वेगवेगळ्या आहेत. शून्य घ्यायचं नाही. मग 3 आणि 7 घ्या. 3 आणि 7 10, 10 आणि 11 हातचा 1 आला. परत आता ए आणि डी ची बेरीज 10 पाहिजे. ए आणि डी ची बेरीज 10 पाहिजे. मग ह्याच्या सोडून संख्या घ्यायच्या. 4 आणि 6 घ्या. कोणतेही घ्या, फक्त बेरीज किती पाहिजे? 10 पाहिजे. त्यामुळं मग उत्तर आलं बघा बरं. आता मग 1 4 आणि 6, 6 आणि 4 10 आणि 11 आलं. ह्या किमती सापडल्या आपल्याला. ए सापडला, बी सापडला, सी सापडला, डी सापडला, ई एफ सगळ्या संख्या सापडल्या. आता यांची बेरीज करायची. मग बघा बरं किती होईल? ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई अधिक एफ. आता तुम्ही जर वेगळ्या संख्या घेतल्या तर ह्या संख्या इथे वेगवेगळ्या येतील, पण शेवट ह्याच संख्या येणार आहेत. त्यामुळे बेरीज ही सेमच येणार आहे. ए ची किती आहे? 4 अधिक बी किती आहे? 3 अधिक सी किती आहे? 2, डी किती आहे? डी 6, ई किती आहे? 7 आणि एफ किती आहे? 9. यांची सर्वांची बेरीज करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 15 आणि 7 22, 22 आणि 9 31. 31 हे उत्तर आलं पाहिजे. सर्वांची बेरीज 31 आलेली. पहा, म्हणजे तुम्ही जर वेगवेगळ्या संख्या घेतल्या तरी शेवट उत्तर हे तेच येणार. फक्त काय करायचं, या दोघांची बेरीज 11 आली पाहिजे, हातचा आला. या दोघांची बेरीज 10 पाहिजे, हातचा आला. या दोघांची बेरीज 10 पाहिजे. तुम्ही संख्या अशा घ्यायच्या. आता मी ह्या घेतल्या म्हणून तुम्ही पण ह्याच घ्यायच्या असं काही नाही. तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊन ट्राय करू शकता.